सोलापूर, जिथे नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांच्या जीवनात अंधार केला, तिथे छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड सोलापूरने माणुसकीचा दीप प्रज्वलित केला आहे। मराठा सेवा संघ संचलित या ब्रिगेडच्या वतीने सीना नदीच्या काठावरील माढा तालुक्यातील वाकाव येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीचा भरभरून फराळ भेट देण्यात आला। धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या राजकारणात हाजी मतीन बागवान यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम ब्रिगेडने केलेली ही मदत सामाजिक सलोख्याचा आणि निष्ठेचा नवा आदर्श घालून देणारी आहे। शेतकऱ्यांप्रती निष्ठा ठेवून काम करणारे मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान खरे मावळे म्हणून काम करत आहेत, असे मत यावेळी ड्रॅगन फ्रूट उत्पादक युवा शेतकरी प्रतापसिंह ढेंगळे यांनी व्यक्त केले। आज राजकारणातील नेतृत्व धार्मिक तेढ निर्माण करत असताना अशा काळात स्वखर्चाने नैसर्गिक आपत्तीत उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद देणाऱ्या मावळ्याचा आदर्शवत कामाचे कौतुक आहेच, असे गौरवोद्गार त्यांनी काढले। ब्रिगेड शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान, मराठा सेवा संघाचे राम गायकवाड आणि ड्रॅगन उत्पादक शेतकरी प्रतापसिंह ढेंगळे यांच्या हस्ते तब्बल 200 कुटुंबियांना सर्व मिष्टान्न असलेला फराळ पॉकेट प्रेमपूर्वक भेट देण्यात आला। यावेळी शेतकरी जनार्दन कोकाटे, सुधीर कोकाटे, बालाजी कोकाटे, किरण कोकाटे, रामा कोकाटे, अनिल कदम, पांडुरंग चव्हाण, महादेव चव्हाण, विकास लोंढे, संतोष भुसारे, तानाजी सावंत, रणजित कोकाटे, दयानंद सानप, अविनाश मस्के, उत्रेश्वर घाडगे, रणजित बोधले आदींनी परिश्रम घेऊन उपस्थित शेतकऱ्यांना सहकार्य केले। शेतकरी हीच खरी निष्ठा हा संदेश देत मुस्लिम ब्रिगेडने दिवाळीचा हा फराळ वाटप करून शिवशाही तीळ मावळ्यांच्या परंपरेला आज जो कुछ भी है मराठा सेवा संघ व छत्रपति शिवाजी मुस्लिम ब्रिगेड के माध्यम से हर साल की तरह इस साल भी हम हमारे सभी शेतकरी भाइयों के साथ एक दिवाली साझा करने के अवसर पर हम आए हुए हैं। ऊपर वाले से दुआ करता हूँ, इस गांव के ऊपर जो संकट आया था, जो परेशानी आई थी, वो वक्त आया और गया है, लेकिन आज हम सब एक जगह बैठकर फूल ने फूलाजी पगड़ी बोलकर आप लोगों के लिए हम जो एक फरार निमित्त जो भी हम एक मुंह मीठा करने के हिसाब से आए हुए हैं, विनती करता हूं वो हमारे चीज को आप कबूल करें, एवढी माझी तुमची विनंती करता हूं। आज वाकाव माड़ा ये गांव के लोगों से मेरा कम से कम 30 साल हुआ, ये सभी शेतकरी भाइयों से मेरा संबंध है। आज ये जो भी इनका उम्र हो गया, आज बच्चे इनके मार्केट में आते हैं। मराठा सेवा संघाविषयी तुम्हाला माहिती नाही असातला भाग नाही आहे आणि मराठा सेवा संघ अंतर्गत असलेलं छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड म्हणजेच हाजी मतीन बागवान असं समीकरण आहे आणि मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जे जे उपक्रम असतात त्या प्रत्येक उपक्रमामध्ये छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड आपलं अग्रक्रमानं सहभागी असतो। ज्या पद्धतीनं छत्रपती शिवरायांनी आपल्या स्वराज्य स्थापन करत असताना एक ब्रीदवाक्य घेतलं होतं की शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही धक्का लागता कामा नये। जो भाजीचं देठ आपण निवडून फेकून देतो त्या देठाला देखील किंमत देण्याचं काम छत्रपती शिवरायांनी त्या काळामध्ये केलेलं होतं। रयत कुठलीही जात पात न पाहता ती सर्व आपली आहे आणि आपण त्या रयतेचे देणं लागतो, म्हणून छत्रपती शिवरायांनी देखील त्या काळामध्ये रयतेचं राज्य आणलेलं होतं। कुठलंही भोसलेंचं राज्य किंवा शिवरायांचं राज्य असं न म्हणता रयतेचं राज्य आणलं होतं आणि त्या रयतेच्या राज्यामध्ये सर्व प्रजा कुठल्याही जाती धर्माची असू दे ती सुखी असली पाहिजे, ती संपन्न असली पाहिजे आणि त्यांच्या दुःखामध्ये आपलं दुःख, त्यांच्या सुखामध्ये आपलं सुख। प्रताप ढेंगळे ड्रॅगन फ्रूट उत्पादक शेतकरी आहे मी।
आज इथं मी आलो आहे तुमच्यासोबत एकमेकांचं सुखदुःख वाटून घ्यायला आलेलो आहे. आणि आत्ता जे राम गायकवाड सरांनी सांगितलेलं आहे, मी गेली 5 वर्ष A1 फ्रूट मार्केट म्हणजे A1 म्हणलं की सोलापूरमध्ये एकच हाजी मतीन बागवान शेठ आपण सगळे ओळखतो. तुम्ही तुमचंही जुनं नातं आहे खूप माझ्यापेक्षा. पण इथं आज आल्यानंतर कळतं आम्ही तिथं 5 वर्ष झालं कार्यक्रम राबवतो नेहमी वाढदिवसानिमित्त. पण आज एवढ्या मोठ्या संख्येने तुम्हाला पाहून एक सांगू इच्छितो की आपल्या शेतकऱ्यांना कुठलीही जात नसते. तेच विचार पहिल्यापासून आपल्यात रुजवत आलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या विचारांना पुढे घेऊन चालत आहेत आपले हाजी मतीन बागवान सर. त्याच्यात काहीही शंका नाही, कारण त्यांचं नाव जसं आपलं मराठा महासेवा संघ आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या संघटना आहेत. त्यातलीच एक छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड संघटना आहे. त्याच्या अंडर ते काम करतात आणि प्रत्येक वेळेस एक आडत दुकान बाजूला ठेवून नेहमी समाजसेवा आणि शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून नेहमी संकटात त्यांना साथ देणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो.